मित्रांनो, आम्ही बालटालला पोचलो आहे. बालटालला पोचल्यानंतर आमचं ते रजिस्ट्रेशन रिसिप्ट होती, ती रजिस्ट्रेशन रिसिप्ट दाखवली आणि दाखवल्यानंतर आम्हाला अशा प्रकारचं कार्ड मिळालं आहे. तुम्ही बघू शकता, हे बालटालचा टेंट आहे, कॅम्प आहे. आणि हा उंच जो वरती दिसतो तो झोयजिला, जो तिथून रस्त्याने लेह लडाखला जातो रस्ता, आणि वरती 0 पॉईंट पुढे लेह लडाख. आणि आज तर टेंटमध्ये राहणार होतो मी. दिस इज अ रजिस्ट्रेशन कार्ड, इमिजिएटली मिळालं आम्हाला. साधारणतः या कार्डसाठी 2-1 तास जातात, पण आता आम्हाला 10 मिनटातच मिळालं कार्ड. ओके, तर अशा प्रकारे पोचलो. आणि पाठीमागे जी व्हॅली दिसते, त्या व्हॅलीतून आम्हाला उद्या सकाळी पहाटे 3 वाजता प्रवास सुरू करायचा, यात्रा सुरू करायची. आता आम्ही चेकिंग केलं इकडे टेंटमध्ये. पाठीमागे प्रमोदबाईंनी मस्त टेंट बुक केला, 200 रुपये पर दिवस, 2 बेड. भूक लागलेली आहे, आणि भूक लागली बोलल्यानंतर काय, आधी पोटोवा मग बघू. ओके, आता आम्ही लंगरमध्ये जेवायला चाललो. लंगरमध्ये कशा प्रकारचं जेवण आहे, हाफ पॅन्ट टाकवा, हे बघा, हाफ पॅन्ट. ओके, आणि जेवतो, तुम्हाला लंगर दाखवतो. आणि मग मगाशी बोलल्याप्रमाणे बघा, अशा प्रकारचे लंगर भंडारा या ठिकाणी असतो. तर आम्हाला एका मित्राने सांगितलं की 5 नंबरच्या भंडाऱ्यामध्ये जाऊन जेवण. हा इथे समोर आहे 5 नंबरचा भंडारा. मग चाललो तिकडे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे भंडारा आहे. मी आता या ठिकाणी मणी महेश भंडाराजवळ आलो. आणि इथे तुम्ही बघू शकता दहीवडा आणि गुलाबजाम, दहीवडा. अशा प्रकारचे साधारणतः 50-100 तरी भंडारे आसपासच्या एरियामध्ये सगळे लागलेले आहेत, स्टार्टिंगपासून अनलिमिटेड. जय भोले. भंडारे लावलेले आहेत या ठिकाणी, लाईन शीट छान अशी. और भोलेनाथ की कृपा कैसी है कि मौसम भी है मस्ताना, हो मौसम भी है मस्ताना, तुम भी तो हो. शक्ल हो चुका है, सभी लोग आरती में शामिल हैं.
काय निघालो 3 वाजता आणि आता 5:30 वाजले. गेट सुरू झाला 4 वाजता. अगदी लाईन आहे, रस्ताच लाईन आहे उभं राहून आणि अशा प्रकारे डोबल गेट म्हणतात आणि डोबल गेट हा मेन एंट्री आहे बालटाल मार्गे जाण्यासाठी. आता आम्ही लाईनमध्ये आहोत. ते भंडारा लावलेला आहे वरती बघू शकता तुम्ही. भगवानचं वरती आल्यानंतर सुद्धा जेवणाचा नाश्त्याचा अजिबात काहीही प्रॉब्लेम येणार नाही. मी आतमध्ये जाणार नाही, मला बाहेरून दाखवते. फक्त एवढी काळजी घ्यायची की फूड वेस्ट होता कामा मित्रांनो. अशा प्रकारे ट्रेक पूर्ण करत आम्ही आलो आहे साधारणतः 12 किलोमीटरचं आणि गुफेचं फर्स्ट दर्शन ते होतं. हे जे दिसतं पाठीमागे या इथे या ठिकाणी ही गुफा आहे आणि आम्ही चाललेलो त्या ठिकाणी गुफेवरती. बघूयात तिथे कालीमाताचं मंदिर सुद्धा आहे आणि त्या मंदिराजवळ आम्ही थांबणार आहोत 5 मिनिटं आणि मग पुढचा प्रवास सुरू करूयात.